कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला 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 चला. दिप्या, चहा आज भांजे सरकारांनी केलाय, पिऊन बघ. काय? ओ भांजे, काय ऐकतोय मी? चहा तुम्ही बनवलाय? माहिती प्रेमा आधी पिऊन तर बघ. आप्या, अर्जुन, खरंच अमोलनं चहा केलाय? हो बापू. चला आता चहा प्या बघू, सांग ग कसं झालाय. आता प्या. अमोल बाळा, खरंच तू चहा बनवलायस? हा मग बाई, एवढा भारी चहा मला पण बनवता येत नाही. तुम्ही बरं पहिल्यांदाच बनवला छोटे सरकार. उमा असू दे ग, शिकवेन मी तुला. नाही भांजे, येऊ चहा जर तुम्ही बनवला असेल ना तर तुम्ही याला शिकवाच. अहो तुम्ही शांत राहा ना. आणि मला नाही वाटत हा चहा छोटे सरकारांनी बनवलाय. वंस, हा चहा तुम्ही बनवलाय ना? नाही म्हणजे पहिल्यांदा वास आला ना. का नाही बनवू शकत चहा? हा म्हणजे रोज तुम्हाला चहा करताना बघतो तो, मग त्याने बघितला आणि शिकला असेल आणि केला असेल चहा. हा बरोबर आहे बापू. रुपाली, मोना, तुम्ही पण शिकून घ्या बरं का चहा करायला. नाही नाही मामनजी, अमोल तू आत्ताच्या आत्ता आम्हाला असा चहा बनवून दाखव बरं. हा आत्ताच बनावा तर आमचा विश्वास बसेल. ठीक आहे बनवतो. अजिबात नाही. काय चाललंय तुमचं? माझ्या बाळाने आज सकाळी उठल्यापासून एवढं आवरलंय घर, चहा बनवलाय सगळ्यांसाठी, आणि तुमचा विश्वास नाही म्हणून त्यांनी परत चहा बनवायचा? अपर्णा, पण दादा, अरे चहा अमोलनीच बनवलाय, आम्ही सहन केलाय. बघितलाय करताना त्याला. हा या बात आहे भांजे, जादू आहे राव तुमच्या हातात. हो मग आहेच आहे. आणि त्याला चहा बनवून हे सिद्ध करायचं होतं की तो एकदम बरा झालाय आता. यस मा, आता मला कुणी म्हणायचं नाही की मी आजारी आहे. नाही म्हणणार अमोल. अरे आजारी माणूस इतका चांगला चहा करूच शकत नाही. यस बापू, तुम्ही चहा एन्जॉय करा, मी आलोच. बाई, रुपाली ताई, मला टेन्शन आलं हो. मला पण टेन्शन आलंय हो. रुपाली ताई, तुम्ही हिला आत्ताच्या आत्ता चहा बनवायला शिकवा. अहो अमोल एवढा चहा भारी बनवू शकतो तर हिला पण आलाच पाहिजे. तुम्हाला ना माझ्या मोना, दिप्या थांब. चहा मी बनवलाय. काय? मग दाजी असं का म्हणले चहा अमोलनं बनवलाय? दिप्या, हा चहा अमोलनीच बनवलाय आणि ही सगळी साफसफाई आहे ना त्यांनीच केली. आणि त्याला चहा जमला नसला तरी त्याचे प्रयत्न आपण मान्य केलेच पाहिजे. म्हणजे आप्या, पोरग न सांगता गॅस जवळ गेलं होतं का? कदाचित आपल्यामुळेच. अपर्णा, अगं काय बोलतेस तू हे? हो ताई, अहो बरोबरच आहे ना. अमोल आजारी होता म्हणून आपण त्याची काळजी घेत होतो, पण आता आपणच विसरून गेलोय की तो बरा झालाय. मला पण हे जाणवतंय बरं का. आज त्यांनी हे सगळं केलंय ते फक्त आपल्याला दाखवण्यासाठी की तो बरा झालाय. हा म्हणजे आपली जी अमोलसाठी काळजी आहे ती योग्य नाहीये का? नाही नाही बाबा, काळजी योग्यच आहे आपली, पण अतिरेक नको व्हायला. म्हणजे त्याला त्रास नको व्हायला आपल्या काळजीचा. नाही तर मग त्याला असं वाटेल की आपण सारखं त्याच्या मागे मागे करतोय. आपण त्याची काळजी घेऊ, पण जरा स्मार्ट बनवू आपण सगळे. हा, आपण त्याची काळजी घेऊ, पण त्याला त्या काळजीचा त्रास नको व्हायला. आता बघितलं ना, आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून ठीक होतं, नाहीतर गॅस सुरू करून तो चहा बनवत होता. अहो ही रिस्कच आहे ना. बरोबर आहे तिथे. आपण आता अमोलला थोडासा मोकळेपणा दिला पाहिजे. त्याचं त्याला जगू द्यायला हवं. तो बराच झालाय हे लक्षात घेऊन आपण त्याची काळजी घेऊया. एकदम करेक्ट. बरं चला, आम्ही आता आवरतो, आम्हालाही निघायचंय कामाला. चला. आहो, या ना जरा. काय झालंय रुपाली?
हे सगळं पटतंय का तुम्हाला? अगं पटायचंय काय त्यात? अमोलला आपल्या काळजीचा त्रास होतो हे दिसतं या ठिकाणी. म्हणजे आता आपण अमोलला असंच मोकळं सोडायचं का? नाही असं नाही म्हणत आहे मी. आपण फक्त आपल्या काळजीची पद्धत बदलायची. तुम्ही बसा पद्धती बदलत, मी माझ्या पद्धतीनेच वागणार. रुपाली काय करणार आहेस? मी अमोलला सोडायला जाणार, घ्यायला जाणार आणि त्याला शाळेत कोण काय बोलणार नाही याची खबरदारी पण घे. तू ठीक आहेस ना? आपण हे सगळं करू नये म्हणूनच अमोलने एवढं मोठं पाऊल उचललंय ना. हे पण मोकळीकीमुळेच ना त्याला दिलेला. अहो आपण जर काहीच नाही बोललो ना त्याला तर तो मनाला येईल तसं वागल. रुपाली बाद झालं. मी अमोलला योग्य पद्धतीने काय सांगायचं ते सांगेन आणि त्याला शाळेत कोण दिवसणार नाही याची पण काळजी घे. रुपाली प्लीज अमोलला समजून घे. समजून तुम्ही घ्या. अहो अमोल आपला मुलगा आहे आणि त्याला जर कोणी त्रास देत असेल ना तर आपण काहीच नाही करायचं का? रुपाली प्लीज ऐक माझं. आता तू आई म्हणून असं काही करू नको ज्यानं ती मुलं अमोलला आणखी चिडवायला लागतील. त्याची तुम्ही नका काळजी करू. माझं मी बघेन. काय करणार आहेस पुन्हा? मी ना त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवणार आहे ज्यांनी अमोलला त्रास दिला. रुपाली तू उगाच प्रकरण वाढवू नकोस या ठिकाणी. चला. हॅलो शौर्य, मी तुला शाळेमध्ये आल्यावर सांगतो की कसं मी चहा बनवला ते. बाय. झालं सगळ्या मित्रमंडळींना सांगून झालं सगळं? हो मा, मी त्यांना चहा पण बनवायला शिकवणार आहे. अजिबात नको. का बाबा? चहा बनवणं काय चुकीचं नाहीये, पण बाळा ते स्वयंपाकघरात ते भांडे वगैरे सगळं रिस्की आहे रे ते. रिस्की म्हणजे? हा म्हणजे किचन मध्ये जाणं धोक्याचं असतं ना बाळा. तिथं सिलेंडर असतो, गॅस असतो, भाजू शकतो, स्फोट होऊ शकतो. स्फोट. भूत? खरंच बाबा? हो मग खरंच. म्हणूनच म्हणते असं काही करू नको. आणि तुला काही वाटलंच तर आम्हाला सांग ना, आम्ही आहोत की. बाळा आम्हाला तुला त्रास झालेला नकोय रे. आणि अमोल बाळा हे बघ, तू जर आमच्याशी बोलला नाहीस तर मग त्याचा अर्थ असा होतो ना की आम्ही तुला समजून घेत नाही. असं आहे का? हा नाही बाबा, तुम्ही मला नीट समजून घेता आणि समजून पण सांगता. हो ना. मग बाळा यानंतर असं करायचं नाही हा. आणि तुझ्या शाळेतल्या मित्रांना स्वयंपाक शिकवायला जाऊच नको मुळी. हा उलट तू त्यांना समजून सांगायचं की किचन मध्ये जाणं धोक्याचं असतं, तिकडे भाजू शकतो. बाबा मलाही माहित नव्हतं. सॉरी. आता मी असं कधीच करणार नाही. इट्स ओके. चला आता आवरून घ्या. हो बाबा, तुम्ही तुमच्या कामाकडे नीट लक्ष द्या म्हणून मी हे सगळं केलंय. हो कळालंय आम्हाला. हे बघ तुझ्यामुळे किंवा कोणामुळेच आम्ही कामाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. तू अजिबात काळजी करू नको. ठीक आहे बाबा, आता आवरून येतो मी. चला आवरा पळा. मुलगीला आवरायला 10 मिनिटं काही येत नाही. म्हणजे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. आपण पण घेऊ आवरून मग 10 मिनिटात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.